तर पुढारीचे चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस आहे। सहस्र चंद्रदर्शन सोहळा हा कोल्हापुरात साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्तानं मान्यवर मंडळी ही कोल्हापुरात पोहोचलेली आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्रीगण हे या सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत। सोबतच सर्व पक्षीय नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शरद पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सारे नेते मंडळी आता कोल्हापुरात पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पुढारीचे चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती हे सारे जण एकत्र प्रवास करतायत कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचण्यासाठी आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। 5.5 दशकं संपादक पद भूषवणाऱ्या पत्र महर्षींचा आज गौरव केला जाणार आहे। अर्थात पुढारीकार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला जाणार आहे। आज त्यांचा 80वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती हे सुद्धा यावेळी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। या साऱ्यांचा पुढारीकार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यासोबतचा हा प्रवास, आपण त्या प्रवासाची लाईव्ह दृश्य पाहतोय, थेट प्रक्षेपण आहे। तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सुद्धा या सोहळ्यासाठी आधीच पोहोचलेले आहेत। ही सारी लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतो। अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। रामदास आठवले सुद्धा या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी कोल्हापुरात पोहोचलेले आहेत। सांगलीचे खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री असलेले जयंत पाटील ही सारी मंडळी या सोहळ्यासाठी म्हणून कोल्हापुरात पोहोचलेली आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती या साऱ्यांना घेऊन पुढारीकार पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे या कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। कोल्हापूरच्या पोलीस परेड ग्राउंडवर भव्य दिव्य अशा या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे ही सारी मंडळी पोहोचलेली आहेत आणि त्यांच्यासोबत अर्थात पुढारीकार पत्र महर्षी प्रतापसिंह जाधव हे सुद्धा पोहोचलेले आहेत। अजितदादा पवार यांचंही आपण स्वागत करूया। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा। पाहतोय या सर्व मंत्रीगण यांचं तयार करण्यात आलेलं आगमन इथे झालेलं आहे। या सगळ्यांचं स्वागत आपण जोरदार टाळ्यांनी करूया। पोहोचायला सुरुवात झालेली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले शरद पवार त्यांच्या समवेत ज्यांचा आज 80वा वाढदिवस आहे, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा पार पडतोय ते पुढारीकार पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, पुढारीचे चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे सुद्धा या ठिकाणी आहेत।
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रातले मंत्री रामदास आठवले हे सुद्धा या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। तर यांच्या व्यतिरिक्त अनेक नेते मंडळी ही या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। सांगलीचे खासदार विशाल पाटील, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती हे तर अगदी सकाळपासूनच, आणि या सगळ्या तयारीमध्ये सुद्धा शाहू महाराज छत्रपती यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील ही सारी मंडळी या कार्यक्रमासाठी पोहोचलेली आहेत। ही मंचावरची दृश्य आपण पाहतोय। कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि या सगळ्यांसमवेत ज्यांचा आज 80वा वाढदिवस आपण साजरा करतोय, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करतोय, असे पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत। तर आजच्या या दिवशी सिंहायन 5 तपांचे पर्व या आत्मचरित्राचं, पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा आजच पार पडणार आहे। मागची 5.5 दशकं ज्यांनी संपादक पद भूषवलं ते पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव केवळ एक पत्रकार म्हणून नव्हे, तर पत्रकार म्हणून काम करत असतानाच, संपादक म्हणून काम करत असतानाच राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या विषयांना, अनेक सामाजिक विषयांना ज्यांनी हात घातला, वाचा फोडली, असे पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत, तसंच व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे सुद्धा अगदी मनापासून जोरदार टाळ्यांनी स्वागत। या व्यासपीठावर एक नजर टाकली की माझ्या मनात एकच विचार येतोय की हे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल स्टेज आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार अशी नेत्यांची मांदियाळीच आज पत्र महर्षी यांच्या सन्मानाला एकत्र आलेली आहे। कोल्हापूर आणि सातारा राजघराण्याचे प्रतिनिधीही आज इथे उपस्थित आहेत। शिवाय आपल्या लेखणीने जनतेचा आवाज बनलेली पुढारीकारांची पॉवरफुल जाधव फॅमिलीही आपल्यात उपस्थित आहे। आजचे हे कार्यक्रम स्थळ इतके भाग्यवान आहे की इथे अगदी प्रेक्षकातही कित्येक आमदार, खासदार, माजी आमदार, उद्योगपती, विविध क्षेत्रातील दिग्गज, सेलिब्रिटी उपस्थित आहे। महाराष्ट्र नररत्नांची खाण आहे याचं हे प्रूफ जगाला द्यायचं झाल्यास फक्त आजच्या कार्यक्रमाचा एक फोटो पुरेसा आहे। कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत। त्यासाठी मी पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधवजी व संचालिका डॉक्टर स्मिता देवी योगेश जाधवजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार व कोल्हापूर नगरीत स्वागत करावं। सर्वप्रथम मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करावा। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। जाधव यांना विनंती करते त्यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचा सत्कार करावा। मी स्मिताताईंना विनंती करते की त्यांनी विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे यांचा सत्कार करावा।
योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी यांचा सत्कार करावा. मी स्मिताताईंना विनंती करते की त्यांनी विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर यांचा सत्कार करावा. मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवलेजी यांचा सत्कार करावा. मी स्मिताताई यांना विनंती करते की त्यांनी विधान परिषद उपसभापती माननीय नीलमताई गोऱ्हे यांचा सत्कार करावा. मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी सहस्त्र चंद्र दर्शन नागरी गौरव समितीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती यांचा सत्कार करावा. मी स्मिताताईंना विनंती करते की आपले मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांचा सत्कार करावा. मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करावा. मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करावा. मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री आशिषजी शेलार यांचा सत्कार करावा. मी योगेश दादांना विनंती करते की त्यांनी मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचा सत्कार करावा. गौरव पद्मश्रींचा गौरव पद्महर्षींचा गौरव पद्मश्रींचा गौरव पद्महर्षींचा. परखड निर्भीड तेज लेखणी झंझावाती तो फचवाणी. परखड निर्भीड तेज लेखणी झंझावाती तो फचवाणी. दलित वंचित पीडितांना मी लाभतसे आधार. योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करावा. पद्मश्रींचा गौरव पद्महर्षींचा. ज्योतिबान अंबाबाई तीर्थक्षेत्र आकार घे. ज्योतिबान अंबाबाई तीर्थक्षेत्र आकार घे. विकासाचे स्वप्न आपले होत असे साकार होत असे साकार. गौरव पद्मश्रींचा गौरव पद्महर्षींचा गौरव